हाय फ्रेंड्स, सकाळी नाश्त्यामध्ये उपमा आणि तिच्यासाठीही प्लेनमध्ये उपमा केला होता. तिने तो खूप एन्जॉय केला, तिला खूप आवडतो. त्यानंतर डीमार्टला जायचं होतं, तिथं मंदिर आहे तर तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि डीमार्टमध्ये निघालो तर खूप जास्त गर्दी होती आणि भयानक ऊन होतं. तरी पण मंडेला गेलो होतो तरी जास्त गर्दी होती, कारण सॅटर्डेला गर्दी असल्यामुळे मंडेचा प्लॅन केला तर मंडेला पण गर्दी होती, कारण दिवाळी. डीमार्टमध्ये एंट्री केली, तिला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि आमची शॉपिंग सुरू झाली. आता सुरुवातीला डीमार्टमध्ये एंट्रीमध्ये खूप सारे स्वीट वगैरे ठेवले होते, जेणेकरून दिवाळी आहे तर स्वीट तर चालतंच. तर त्यानंतर वरच्या सेक्शनला गेलो. दिवाळीमध्ये खूप सारे प्रोडक्ट आले होते, जसे की कॅन्डल, दिवा वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी बघितल्या. काय तेवढ्याशा नवीन वाटल्या नाही, तरी पण थोडीफार शॉपिंग केली. आज ग्रोसरीची कमी आणि बाकीची जास्त होती, तर ही कढई वगैरे घेतली, तिच्यासाठी पॅन्ट्स वगैरे घेतल्या, माझ्यासाठी ही चप्पल घेतली आणि थोडाफार किराणा भरलाय. तर त्यामध्ये मोतीचा साबण आणि उटणं, यामुळे दिवाळीची सुरुवात होते. त्यानंतर सगळं सामान जिथल्या तिथे लावून घेतलं आणि दुपारी मग उन्हातनं आलो होतो तर म्हटलं आज कोल्ड कॉफी करूयात. सामानही अवेलेबल होतं तर कोल्ड कॉफी करायला घेतली. आता बाहेरची सारखी काही जमत नाही, पण बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला आणि खूप जास्त टेस्टी आणि मस्त झाली होती ती. आम्ही डीमार्टमधून खारी आणली होती. इव्हिनिंगचा टाईम झाला, आता चहाची वाट बघत होती का आम्ही चहा खारीची वाट बघत होतो माहिती नाही, पण चहा खारी मस्त खाल्ली. आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, त्यामध्ये आज मी हिरव्या मिरचीमधला डाळ आणि भोपळा केला होता आणि त्यानंतर लगेच चपात्या वगैरे करायला घेतल्या, कारण हे दोघं खाली गेले होते राऊंड मारायला आणि त्यांचं असं होतं की तू सुद्धा ये. मग सगळं आवरून चपात्या करायलाच घेतल्या होत्या. म्हटलं आवरून खाली जाऊन राऊंड मारून येऊयात. त्यानंतर वरती आले तर एक पार्सल आलं होतं, ते पाहिलं. तर असा होता आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.